हेडलाईन्स नंतर बातम्यांचा झटपट आढावा घ्यायचा आहे। मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। भाजप आमदार सुरेश धस हे देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत। 25 तारखेला मस्साजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरेश धस हे देशमुख कुटुंबियांची भेट घेतील। सकाळी 9 वाजता धस हे देशमुख कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। या भेटीनंतर धस महादेव मुंडेंच्या कुटुंबियाची देखील भेट घेणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत सविस्तर माहिती देतील। स्वानंद, आपण बघतो या सगळ्या घडामोडींनंतर आता सुरेश धस देशमुख कुटुंबियांची आणि अर्थातच मुंडे कुटुंबियांची देखील भेट घेणार आहेत। या भेटीचं कारण नेमकं काय आहे, भेटीमध्ये काय चर्चेला जाणार आहे, या संदर्भात काय तपशील कळतोय? वर्षा, आपण बघितलं तर सुरेश धस हे उद्या सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांची आणि मस्साजोग येथील गावकऱ्यांची भेट घेणार आहेत। याआधीच जी मस्साजोग मध्ये बैठक झालेली आहे, या बैठकीमध्ये प्रामुख्याने 9 मागण्या ज्या आहेत त्या गावकऱ्यांनी प्रशासनासमोर मांडल्या आहेत। याबाबत देखील या ठिकाणी चर्चा होणार आहे। तसंच आपण बघितलं तर याआधीच आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी देखील भेट घेतली होती आणि एकंदरीतच या मागण्या याबाबत चर्चा गावकऱ्यांसोबत ते करणार आहेत। आणि विशेष म्हणजे जर आपण बघितलं तर याआधी जे सुरेश धस यांच्यावर जे आरोप करण्यात आले होते मुंडे आणि धस यांच्या मुंडे आणि धस यांच्या भेटीनंतर, त्या आरोपानंतर प्रथमच धस हे मस्साजोग मध्ये उद्या सकाळी असणार आहेत। आणि विशेष म्हणजे या भेटीनंतर धस हे महादेव मुंडे कुटुंबियांची भेट परळी येथे घेणार आहेत। आपण बघितलं तर महादेव मुंडे जे प्रकरण आहे, या प्रकरणाची जी चौकशी आहे ही सुरेश धस यांच्यामुळे सुरू झाली आहे। या सुरेश धस यांनी एसपींना भेटून एक पथक देखील स्थापन करायला लावलं होतं आणि या प्रकरणाचा तपास गतीने व्हावा असं सुरेश धस यांची प्रामुख्याने मागणी होती आणि त्याच अनुषंगाने सुरेश धस महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेणार आहेत। मात्र आधी ते सकाळी देशमुख कुटुंबियांनी जे गावकरी आहेत मस्साजोग यांच्याशी संवाद साधतील आणि तिथून पुढे 12 वाजता ते येथे जाऊन महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेतील। वर्षा, निश्चितच या भेटीनंतर नेमकं काय होतंय या संदर्भातली सगळी माहिती स्वानंद तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।